अमरावती शहरातील राजकमल चौक येथे भारतीय जनता पक्ष आणि युवा मोर्चा यांच्या वतीने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। संसद आणि भारतीय संविधानाचा अपमान केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनकर्त्यांनी देशाचा विरोधी पक्षनेता कसा असावा तर तो राहुल गांधींसारखा नसावा अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली। देशाचा विरोधी पक्षनेता कसा नसावा याचं जर उदाहरण पाहिजे असेल तर ते म्हणजे राहुल गांधी। संसदेच्या नियमांचं पालन करत नाही, विषय कोणता चालू आहे हे लक्षात न ठेवता भलत्याच विषयावर बोलतात, याच्यावर अविश्वास प्रस्ताव आणतात आपल्या ओम बिर्ला साहेब म्हणजे सभापतीवर, आणि त्या विषयावर बोलतच नाही। अशा पद्धतीचं एकदम संसदीय काम करतात आणि सगळ्या जगाला ज्ञान वाटत राहतात। अत्यंत लोकशाहीला घातक असणारा जर कोणी असेल तर तो राहुल गांधी आहे। त्याला असं वाटतं की पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधींचा मी वारसदार आहे, त्यामुळे या देशावर राज्य करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गांधी फॅमिलीला आहे आणि मला आहे। त्यामुळे देशाचे पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जे 75 वर्षाचे आहे त्यांना अरे कारे त्या नरेंद्र मोदी को दंडा मारेंगे अशा प्रकारचं भाष्य करणारा हा नेता, याची खरोखरच या देशामध्ये लोकशाहीमध्ये हा नेता लायकीचा नाही आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी राहुल गांधीच्या वागण्याचा निषेध करते आणि अत्यंत डिक्टेटरशिपसारखं वागणं आहे, असंसदीय वागणं आहे, त्याचा निषेध करते। कार्यकर्त्यांच्या मते संसदेमध्ये कामकाज सुरू असताना अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव देणे आणि संसदेच्या बाहेर चहा बिस्किटांवर चर्चा करत वेळ घालविणे हे संसदीय परंपरेला धरून नसल्याचा आरोप करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतला। त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या पोस्टरला चप्पल मारत काँग्रेस पक्षाविरोधात निषेध नोंदविला। नेते यांनी जो पार्लमेंटमध्ये सभा चालूच असताना त्यावेळेस जो अपमान केला आहे पार्लमेंटचा, त्या अपमानाच्या विरोधात आम्ही आज सगळे त्यांचा निषेध करत आहोत। एक व्यक्ती भारतीय संविधानाचा अपमान नाही करू शकत। पार्लमेंटबरोबर चालू असताना पार्लमेंटमध्ये जे नॉर्म्स आहेत ते पाळायला पाहिजे। बाहेर येऊन काहीतरी बिस्किटची पार्टी करणं, काहीतरी चायनीज खाणं हे काही योग्य नाही आहे। अशा नेत्याला खरंच नेता ठेवण्याचं लायकीचे आहे की नाही हे ठेवणं फार हा विषय समजणं फार आवश्यक आहे काँग्रेस पार्टीला। पण आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, आम्ही सगळे लोक याचा निषेध करतो। या आंदोलनामुळे राजकमल चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। अशा प्रकारे अमरावतीमध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। पोलिसांनी सतर्कता दाखवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली।